नमस्कार, शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। विकासाचा दृष्टिकोन असणारा हवा। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत। कापूस पिकाला चांगला भाव देण्यात यावा, तूर हरभरा पिकाला भाव देऊन दिलासा देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी महायुतीवर विश्वास दाखवला, त्यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांचा विचार करेल अशी अपेक्षा आहे। राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करतोय। मालाला भाव मिळत नसल्याने लागवड खर्च निघत नाही। फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राहणारा कृषी मंत्री हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असावा, प्रक्रिया उद्योग सुरू करण्यावर भर देणारा असावा। रोजगार नसल्याने बेरोजगार युवक निराश होत आहेत। उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी कसे सक्षम उभी राहते याकडे लक्ष देऊन मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी युवक करतात। कशा प्रकारचा बदल हवा? यवतमाळ जिल्हा हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा आहे आणि इथे कापूस, तूर आणि सोयाबीन हे मुख्य पिकं आहे। परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1/3 जंगलाचा भाग असल्यामुळं आणि आजपर्यंत जंगली कायद्याच्या बाबतीत जो आजपर्यंतचे कायदे तोडके राहिलेले आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या काही शेतकरी जीवन संपवत आहे त्यामध्ये मुख्य कारण आहे की शेती जंगलाभोवतालचं आदिवासी असो की कोणतीही शेती असो, त्या शेतीचं पीक उद्ध्वस्त करण्याचं काम हे जंगली जनावरं करत आहे। त्यामुळे जंगल नियंत्रण कायदा नवीन कृषी मंत्र्यांनी असा आणावा की ते जंगली श्वापद आहे जे पिकं उद्ध्वस्त करतात ते पूर्णपणे नियंत्रणात आलं पाहिजे। त्यांना नियंत्रणात ठेवायचं आहे। जंगली जनावरांना त्यांना संपवायचं नाही आहे। नियंत्रणात ठेवून शेतीसुद्धा सुकर झाली पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आहे की कृषी मंत्री असा द्यावा त्यांनी की यवतमाळ प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी शेतीचं उत्पादन आहे, शेतकऱ्याचा शेतमाल उत्पादित होतो त्या भागामध्ये त्यांनी दौरे करावे। कारण की त्यांनी जर दौरे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या तो जाणून घेणार नाही। मागे 1978-79 साली ND पाटील सहकार मंत्री झाले तर कापूसच्या समस्या काय, कापसाचे भाव काय, कुठे चोरी होते फेडरेशनची, रात्री बेरात्री जाऊन जिनात आणि सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कापूस पिकणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरे केले आणि समस्या जाणून घेतल्या, शेतकऱ्याशी चर्चा केली। असा कृषी मंत्री पाहिजे की यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होतात, वाशिम जिल्ह्यात होतात, मराठवाड्यात होतात, विदर्भात होतात, अमरावतीमध्ये होतात, अकोल्यामध्ये होतात। तर या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे। शेतमालाला काय भाव मिळाला पाहिजे, किती उत्पादन खर्च आहे त्याचा, आणि कापूस, सोयाबीन, तूर आणि मूग, उडीद ह्या मालाचे उत्पादन खर्च किती आहे, कसा आहे आणि किती भावात परवडतो आणि किती भाव भेटून राहिलं आणि शेतकरी तोट्याचा धंदा करतो आहे, हे समस्या घेऊन त्यांनी मांडल्या पाहिजे केंद्र सरकारसमोर। तर असा कृषी मंत्री पाहिजे आणि यासाठी फडणवीस साहेबांनी असा कृषी मंत्री दिला पाहिजे की जो शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दौरा केला पाहिजे, तालुकावाईज दौरा झाला पाहिजे त्याचा। पुन्हा भारताचा सर्वात मोठा उद्योग जर तुम्ही म्हटलं तर हा कृषीच आहे। कृषी प्रधान देश म्हणून आपण ओळखतो। तर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री तुम्ही नेमाल तर कृषी मंत्र्यांना जे आहे ते विदर्भातील सिंचनाकडे सर्वात पहिले लक्ष दिलं पाहिजे। कारण का महाराष्ट्रामध्ये विदर्भातलं जे सिंचन आहे तर सिंचनाचा टक्केवारी 13 ते 14% आहे। सिंचन जर वाढेल तर शेतकरी जे आहे तर दर वर्षाला जे आहे तर एकच पीक घेतो निसर्गावर, तो शेतकरी 3-3, 4-4 पिकं घेऊ शकेल। म्हणून सर्वात पहिले शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे जर कृषी मंत्र्यांना लक्ष दिलं तर आपला महाराष्ट्र जे आहे तर सुजलाम आणि सुफलाम होईल। आणि उद्योग जे आहे तो उद्योग मंत्र्याच्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे का आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणते ना कोणते लहान मोठे उद्योग आले पाहिजे विदेशातून। आणि विदेशातून जर आपण FDIचं जर स्थापना केलेली असेल, फॉरेन डिफेन्स जे म्हणतो आपण, तर FDIचे जर समजा उद्योग प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू झाले तर जे बेरोजगार आहे, महिला आहे, त्यांना कामं मिळेल। आणि कृषी मंत्री जे आहे तर त्यांनी त्या उद्योगामध्ये सहयोग केला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचे जे उद्योग आहे, शेतकऱ्यांचे जसं तुरीपासून डाळ बनवणं किंवा सोयाबीनपासून आपण बीड बनवणं किंवा कापसाच्या गाठी बनवणं, कापसाच्या गाठी बनवून जे आहे तर ज्या प्रकारे बचत गट राहते तर बचत गटाप्रमाणे शेतकऱ्यांचे बचत गट झाले पाहिजे। आणि जिनिंग जे आहे तर शेतकऱ्यांनीच आपल्या आपल्या भागामध्ये केलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला डायरेक्ट कापसाचे भाव मिळाल आणि डायरेक्ट त्याची सरकी खपल, अशा प्रकारचं काहीतरी उद्योग चालू केलं पाहिजे। म्हणून आम्हाला अशा प्रकारचा कृषी मंत्री जर मिळाला तर फार आनंद होईल, सर्व शेतकरी आनंदित राहील। यवतमाळची सगळ्यात मोठी समस्या आहे चिबड जमिनी। त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिबड जमिनी सुधारणा प्रकल्प राबवण्यात यावा, त्यासाठी भूमिगत निचरा पद्धती अवलंब करावी लागणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात
सिंचन निधी देऊ नये कारण सिंचन प्रकल्पामुळे जे काही पाणी यवतमाळ जिल्ह्याच्या काळ्या मातीत दिलेलं आहे त्यामुळे जमिनी खराब होत आहेत. वेळ आल्यास निम्न पैनगंगा प्रकल्पही करू नये, पण आधी यवतमाळ जिल्ह्यात भूमिगत निचरा पद्धती अवलंबावी. अंडरग्राऊंड सॉईल ड्रेनेज ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती सुधारणार नाही, हे स्पष्ट आहे. मला हे माहिती आहे की लोअर पैनगंगा प्रोजेक्टपेक्षा यवतमाळ जिल्ह्यात जर अंडरग्राऊंड सॉईल ड्रेनेज जर करायचं असेल तर सरकारला 5 पट खर्च येणार आहे. त्याच्यामुळे सिंचन निधी ताबडतोब सगळ्या योजना सिंचनाच्या यवतमाळ जिल्ह्यात बंद कराव्या आणि सॉईल ड्रेनेज चालू करावं. त्याला हे सगळं समजणार आहे, त्याला माती समजलीच पाहिजे. गेल्या 50 वर्षातल्या एकाही कृषी मंत्र्याला माती समजलीच नाही आहे आजपर्यंत, म्हणून काळ्या मातीला सुपीक म्हणतात. मुळात काळी माती नापीक माती म्हणूनच जन्मलेली आहे. आम्हाला म्हणून कृषी मंत्री माती समजणारा असावा, मातीचं ज्ञान असणारा असावा, कारण संपूर्ण जगामध्ये यवतमाळ जिल्ह्यातली शेती सगळ्यात जास्त समस्याग्रस्त आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यातल्या मातीतून पाण्याचा निचरा होत नाही, पाणी थांबून राहतं. पावसाळ्यात शेतामध्ये डबकी साचतात. ती डबकी जोपर्यंत तुम्ही काढणार नाही, त्या डबक्याचा पाण्याचा निचरा करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला नापिकी होतच राहणार आहे. कृषीमंत्री शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणारा चांगला क्वालिफाईड कृषीमंत्री हवा. आणि उद्योगमंत्री पण त्याने उद्योगाच्या ज्या समस्या आहेत, MIDC झाले, छोटे मोठे उद्योग बंद पडत आहे. आमच्या यवतमाळमध्ये चांगल्या कंपनीतून परत गेलेले आहे आणि तिथे जर त्यांनी धोरणात्मक काही निर्णय घेतले आणि मोठ्या कंपन्या जर इथे बोलवले, इथं कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, इथे चांगले मोठे प्लॅन्ट जे तयार होऊ शकते आणि बेरोजगारांना इथे काम मिळू शकते. आणि इथे जर त्यांनी शेतकऱ्याकडून त्यांनी डायरेक्ट माल खरेदी केला तर शेतकऱ्याचा नफासुद्धा वाढू शकते. त्याच्यामुळे मला असं वाटते की देवेंद्र फडणवीसांनी किंवा कृषीमंत्र्यांनी किंवा उद्योगमंत्र्यांनी यवतमाळसारख्या आदिवासी जिल्ह्याकडे लक्ष देऊन त्यांनी इथे मोठे उद्योग आणण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि आमचा माल त्यांनी इथलेच आम्हाला शेतकऱ्याचा बांधून त्यांनी माल घेतला तरी आम्हाला चालेल, आम्हाला ते परवडेल वाटले असते. त्यांनी आमची एवढी मदत करावी. पाणी जे आज MIDCला पुरवत आहे, धरणाच्या पाण्याचा रेट जास्त पडतो उद्योगधंद्यांना, त्यानंतर धरणाचे पाणी परवडत नाही. त्यांना स्वतःचे बोर वगैरे खोदण्याची त्यांना जर त्यांनी परमिशन दिली सरकारने तर त्यांना स्वतःचं पाणी ते उपलब्ध करू शकतात. म्हणून आम्हाला असा कृषीमंत्री पाहिजे आज सध्या, आणि उद्योगमंत्री पण असाच पाहिजे, त्यांनी समस्या जाणून घेतल्या पाहिजे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।